तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे. हं? मग ती व्यक्ती समजा टाळाटाळ करत असेल अथवा काहीतरी तिच्या मनात वेगळं असू शकतं. अगर लग्न करण्याचा विचार नाही अथवा सोडून जाण्याचा विचार आहे, असं तुम्हाला जर जाणवत असेल ना, तर तिला कुठल्या ना कुठल्या समजा पद्धत वापरून तिला एडेश्वरी देवीला घेऊन जायचं. हं? आणि जर नाही आली, तर तुम्ही जायचं आणि तिथलं जे कुंकू आहे, तिथे जे देवीचं कुंकू आहे, ते देवीचं कुंकू एकतर ते पायऱ्यावरील असतं बघा खाली अथवा देवीपाशी सांडलेलं कुंकू असतं, तिथलं थोडंसं कुंकू घेऊन यायचं. हं? आणि एका दिवशी त्या व्यक्तीला बोलवून अगर तिच्याशी बातचीत करत असताना मनामध्ये एडेश्वरीचं स्मरण करायचं आणि आपल्या या ह्या बोटाने आपण देवाला जी कुंकू लावतो, ते देवीचं कुंकू तिच्या कपाळी असं लावायचं त्या व्यक्तीच्या कपाळी. हं? मग पहा चमत्कार. ती व्यक्ती तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न केला अथवा सोडून जरी गेली, तिनं नाही लग्न केलं, समजा पुढचं काही नाही झालं तुमचं, तरी त्या व्यक्तीवर येडेश्वरीचा एवढा प्रभाव राहतो ना, ती व्यक्ती जर तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा केलं बी असेल, तर ती आयुष्यभर एडी होते. ही चमत्कारिक गोष्ट आहे. कारण तिला तुमची सतत आठवण येणार, सतत आठवण येणार आणि तिचं मन तिच्या इतर गोष्टीमध्ये लागणार नाही. कारण हा येडेश्वरीचा चमत्कार आहे. कारण येडेश्वरीच्या नावानं जे लावलेलं कुंकू आहे, तिचं जे कुंकू लावल्यानंतर ती व्यक्ती तुमच्या सदैव अधीन राहते. कितीही तिनं प्रयत्न केला, सोडण्याचा प्रयत्न केला अथवा काही करण्याचा प्रयत्न केला आणि जरी सोडलं तरी ती आयुष्यात ती कधीच सुखी होत नाही. कारण तिला वेळच लागतोय थोडक्यात. पाहायचा असेल चमत्कार तर पहा तुम्ही करून आणि नंतर सांगा